हाय, मी स्वप्नाली। आज आपण बोलणार आहोत पोस्टनेटल केअर आणि फॅमिली सपोर्ट। मातृत्वाच्या सुंदर प्रवासाची सुरुवात तर झालेली आहे। बाळाचं आगमन घरामध्ये झालेलं आहे। घरातलं वातावरण एकदम आनंदात आहे, पण आई मानसिकरित्या वेगवेगळ्या स्ट्रेस मधून चालली आहे। सगळ्यात पहिला स्ट्रेस, माझं दूध माझ्या बाळाला पुरतंय का नाही। स्तनपान करताना होणारे चेंजेस म्हणजे सुरुवातीचं लो सिक्रेशन, पण आईने फक्त या फेज मध्ये लक्षात ठेवायचे की माझं दूध तेवढंच आहे जेवढं माझ्या बाळाची डिमांड आहे। सेकंड स्ट्रेस, कालपर्यंत म्हणजे प्री डिलिव्हरीच्या आधी आई हा घरातला केंद्रबिंदू होता। अचानक डिलिव्हरी नंतर हा केंद्रबिंदू शिफ्ट झालेला बाळाकडे। या दरम्यान आईला जाणवणारा एकाकीपणा, यामध्ये महत्त्वाचा भाग आहे तो कुटुंबाचा आणि त्यातल्या त्यात लाईफ पार्टनरचा। लाईफ पार्टनर जो कालपर्यंत बायकोला मॅक्झिमम वेळ देत होता, आज खरी गरज आहे की घरी आल्यानंतर कमीत कमी अर्धा तास बायकोच्या जवळ बसून आज कशी असतो, बाळाने आपल्याला त्रास दिला का, तुला थकवा जाणवतोय का, झोप पुरेशी झाली का, हे साधारण प्रश्न आईचा कॉन्फिडन्स बूस्ट करतात आणि जाणीव निर्माण करतात की नाही, माझी काळजी करणारा आजही कोणीतरी आहे। नवऱ्याचा सपोर्ट जितका महत्त्वाचा आहे तितकाच कुटुंबाचा सपोर्टही महत्त्वाचा आहे। कुटुंबाचा सपोर्ट हा आईला मोटिवेट करणारा असावा। जनरली आजकाल कंपॅरिझन केलं जातं, त्यामुळे कुठेतरी आई डिप्रेस्ड होते, स्वतःला गिल्ट मध्ये येते। तर कुटुंबाचा सपोर्ट हा आईला मोटिवेट करणारा असावा की तू आतापर्यंत जे समर्पण केलेलं आहे, तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये जे डेडिकेशन केले ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे। कौतुकाचा एक शब्द ही आईसाठी खूप मौल्यवान ठरू शकतो। या स्ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी, या पोस्टपार्टम डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी आणि स्वतःची रिकव्हरी फास्ट करण्यासाठी आईला गरज आहे योग्य आहार योग्य वेळी घेण्याची। त्याचबरोबर आईने मेडिटेशन, प्राणायाम या गोष्टीकडे फोकस करून आईने स्वतःचं मेंटल हिलिंग प्रोसिजर फास्ट करणं गरजेचं आहे। या सुंदर प्रवासात आईने फक्त एक लक्षात ठेवायचंय की आई ही बाळासाठी परिपूर्ण आहे। मग तिचं स्तनपान योग्य आहे, ती जे काही करते ते बाळासाठी अगदी छान आहे, आदर्श आहे, हा कॉन्फिडन्स तिने ठेवावा। म्हणजे ही जर्नी तिच्यासाठी आनंदमय असेल। आणि या सगळ्यांमध्ये आनंदी हॉस्पिटल आईसोबत खंबीरपणे उभे आहे, कारण यू विल लव्ह द वे वी केअर फॉर यू। थँक्यू।